कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, कुठे कुठे शोधलं तुला आणि तू इथे काय करत होतीस इथं? अरे सॉरी सॉरी, काय झालं? एक मिनिट दाखव दाखव। एक काय झालंय? कसं झालंय? कुणाच्या नावाचा आहे हा चुडा? नाही दामिनी मॅडम काय करताय? दामिनी मॅडम काय करताय तुम्ही? काय नाही सर, ते काम करताना लागलं, बाकी काही नाही। काय तुला सर तुम्ही सांगा ना, तुमचं काही काम होतं का माझ्याकडं? अरे मला एक सांग, तुला जर एखादा प्रश्न पडला, म्हणजे काय करावं काय नाही करावं कळत नसेल तर तू कोणाला विचारतेस? तुम्हाला विचारते। मग मला आता जर का एखादा प्रश्न पडलाय, चूक आहे का बरोबर ते मला कळत नाही, तर मग मी कोणाला विचारणार? तुलाच विचारणार ना? तूच आहे ना माझी इतकी जवळची मैत्रीण। विचारा ना सर, तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असेल ते विचारा। डोळे बंद कर, मला तुला काहीतरी दाखवायचंय। आदित्य सर, मग असंच दाखव ना, डोळे बंद करायची काय? सांगितलेलं कळत नाही का? डोळे बंद कर ना पारू। ठीक आहे, करते। आता उघड। हे काय? काय? अंगठी आहे, दिसत नाहीये का? हात पुढे कर। काय? हात पुढे कर ना। बघ कशी आहे ते, आवडली का? सांग मला। छान आहे। पारू, मला खूप टेन्शन आलंय का? म्हणजे ही अंगठी उद्या मला अनुष्काच्या बोटात घालायची। एक अंगठी अख्खं आयुष्य बदलणार आहे। तर एक अंगठीच्या आयुष्याला एका वेगळ्या वळणावर नेणार आहे। मग सर, तुम्ही घाबरताय कशापायी? कारण माझं अख्खं आयुष्य बदलणार आहे का? आणि मी आधीचा आदित्य नसणार आहे। माझ्या प्रत्येक डिसिजनला, माझ्या प्रत्येक ऍक्शनला इनडायरेक्टली अनुष्का जबाबदार असणार आहे। मला प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत तिचा विचार करावा लागणार आहे। खरंच कळत नाहीये मी जे करतोय ते चूक आहे की बरोबर। म्हणजे आईने अनुष्काला निवडलंय माझ्यासाठी, मी लग्नाला होकारी दिले, पण आता असं वाटतंय की मी साखरपुड्याचा डिसिजन घेऊन घाई तर नाही केली ना? पर
मी चुकत नाहीये ना? आदित्य सर, नशीब लागतं आपल्या आवडीचा जोडीदार मिळायला. देवी आईंनी तुमच्यासाठी अनुष्का मॅडमची निवड केली आहे. प्रत्यक्ष देवी आईने केली आहे. त्या कधी चुकू शकतात का? हे बघा, अनुष्का मॅडमच तुमच्यासाठी योग्य आहे. त्या तुम्हाला सांभाळून घेतील, तुम्हाला आनंदात ठेवतील. त्या खरंच लई चांगल्या आहेत. आता बी बघा ना, त्यांच्यामुळेच मला समद्यांसोबत इकडे या कार्यक्रमाला येता आलं. सर, त्या आपली मैत्री बी समजून घेतात. मला असं वाटतं की देवी आईंनी घेतलेल्या निर्णयावर तुम्ही विश्वास ठेवा. समज ठीक होईल, मला खात्री आहे. बघितलं, भेटलीस आणि मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाले. यार विश्वा, आपण तर फक्त तिच्या मैत्रिणींना बाहेर पडताना पाहिलं ना. कुठे गेली असेल जानू? ए, मला वाटतं भावना त्यांच्या रूम मध्ये असेल. चल. नाही नाही, नको नको, तिथे जाणं फार रिस्की आहे. हा, तू तर ओळखतोस ना तिच्या घरच्यांना. अवतार बघितलायस माझा? कोणाला वाटेल की मी इथे मैत्रिणीच्या लग्नाला आलोय? मला वाटतं मला युनिव्हर्स संकेत देत आहे, मी जानूच्या आयुष्यातून दूर व्हावं. बस रे, काही एवढीच काम आहेत का युनिव्हर्सला? थांब. हे बघ, आपण गेलेलो तिकडे, आपण आपले प्रयत्न केले, तर नेमकी जान्हवी तिकडे नव्हती, त्याला आपण काय करणार? मी याच नेगेटिव्हिटी बद्दल बोलतोय आणि मी याच नेगेटिव्हिटी मधून बाहेर पड असं सांगतोय तुला. हे बघ विश्वा, तू इथून तुझी भेट झाल्याशिवाय जाणार नाहीयेस. पास. भावा, मला कळतोय तुझा डिलेमा, आणि मला हेही कळतंय की माझ्यासाठी लेक्चर देणं खूप सोपं आहे. पण तू जर इथून धीर सोडलास ना, एवढ्या लांब येऊन जर तू असाच परत गेलास ना, तर काही उपयोग नाही रे तुझ्या इथपर्यंत येण्याचा. सगळंच फसेल. आपण एक काम करूया, आपण ना उद्या प्रियाची हेल्प घेऊया. हा, म्हणजे प्रिया तिच्या मैत्रिणींना बाहेर काढेल आणि मग तू बोल ना आरामात. पण तोपर्यंत मी कुठे राहू? मी काय करू? अरे भाई, माझ्या रूम मध्ये राहा ना. हा, मी सांगेन, माझा मित्र आहे, कोणाला संशय पण नाही येणार. चल आता इथून निघूया, कुणीतरी बघायच्या आधी निघूया. ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.